महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली। एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड बेड्या घालून विधानसभा परिसरामध्ये बघायला मिळाले, तर दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोनच गुंडे, कोकाटे आणि मुंडे अशा घोषणा विरोधकांनी दिल्या। या सगळ्या वातावरणामध्ये आणखी एक दृश्य बघायला मिळालं आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादा पवार यांची जिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। प्रथेप्रमाणे विधानसभा अधिवेशनाची सुरुवात ही विधान भवनाच्या प्रांगणामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून केली जाते। व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे त्या चबुतऱ्यावर या व्हिडिओमध्ये दाखल झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी अजितदादा पवार त्या ठिकाणी सर्वात अगोदर पोहोचले। व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की अजितदादा पवार यांच्यासोबत ज्यांना 2 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे ते राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे देखील आहेत, नरहरी झिरवळ देखील आहेत, शिंदेचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक देखील अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत। मात्र देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अद्याप त्या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। अधिवेशनाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात केली जाते, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूनच अधिवेशनाला सुरुवात केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट या ठिकाणी बघताना अजितदादा पवार आणि इतर मंत्री आपण स्पष्टपणे व्हिडिओमध्ये बघू शकतो। कमरेवर हात ठेवून माणिकराव कोकाटे आणि प्रताप सरनाईक यांच्यासह अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची वाट बघत बराच वेळ त्या चबुतऱ्यावर ताटकळत उभे होते। हसत खेळत वातावरण आपल्याला या फ्रेममध्ये दिसत असलं, या व्हिडिओमध्ये दिसत असलं तरी सुद्धा मुद्दाम अजितदादा पवार यांना वाट बघावी लागली अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे। त्या ठिकाणी विनोद शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचं देखील त्यानंतर आगमन झालं। मात्र बराच वेळ त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पोहोचले नाही। बराच वेळ वाट बघितल्यानंतर आपण फ्रेममध्ये बघू शकतो की अजितदादा पवार यांनी हाताने इशारा करत देवेंद्र फडणवीस यांना पुष्पहार अर्पण करायला सांगितलं। अजितदादा पवार हे बाजूलाच त्या ठिकाणी उभे होते। देवेंद्र फडणवीस त्यानंतर आले, एकनाथ शिंदे आले। त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। पुष्पहार अर्पण करत असताना देखील दादा हे एकनाथ शिंदे यांच्या मागेच उभे होते। सर्वात अगोदर येऊन देखील अजितदादांना त्या ठिकाणी समोर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करता आला नाही असं देखील राजकीय वर्तुळामधून बोललं जात आहे। आणि त्यामुळं पहिल्याच दिवशी अजितदादा पवार यांना ताटकळत उभं करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांची एक प्रकारे किंमत कमी करण्याचा प्रयत्न केला असं बोललं जातं। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।